वारंवार फंगल इन्फेक्शन होतंय. मेडिकलमधली किंवा स्टेरॉइड क्रीम लावली की 5 ते 7 दिवसात जातं. पण पुन्हा 15-20 दिवसात, महिनाभरात जास्त जोमाने वाढतं. मग लक्षात ठेवा, तुम्हाला हे स्टबर्न किंवा स्टेरॉइड मॉडिफाय झालेलं रेझिस्टंट फंगल इन्फेक्शन झालं आहे. स्टेरॉइड क्रीमने या इन्फेक्शनमध्ये सुरुवातीला आराम मिळतो, पण इन्फेक्शन आणखी खोल जातं आणि पुन्हा वाढत जातं. यासाठी काही सोपे आणि घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा. पहिला उपाय आहे कडुनिंबाच्या पानांचा काढा. कडुनिंबाच्या पानांचा काढा करून त्या पाण्याने दिवसातून 2 वेळा त्या जागेची स्वच्छता करा. कडुनिंब हे अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आहे. यामुळे फंगल ग्रोथ थांबते आणि तिथला दाह कमी होतो. दुसरा उपाय आहे हळद आणि खोबऱ्याचं तेल. हळद आणि कोल्ड प्रेस खोबऱ्याचं तेल एकत्र मिसळून रॅशवरती लावा. त्याने दाह कमी होईल आणि फंगल ग्रोथ नक्कीच थांबेल. तिसरा पर्याय आहे कापूर आणि खोबऱ्याचं तेल. व्हर्जिन खोबऱ्याचं तेल आणि कापूर एकत्र करा आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या रॅशेसवरती लावा. यामुळे खाज कमी होईल आणि फंगल स्प्रेड थांबतो. अंघोळीसाठी साबणाचा जास्त वापर करू नका. यासाठी मसूर पीठ, हळद आणि कडुनिंबाची पावडर एकत्र करा आणि स्नानापूर्वी अंगावरती लावा. जास्त घट्ट कपडे वापरणं पूर्णपणे टाळा. कॉटनचे कपडे वापरा. ओलसरपणा आणि घामामुळे फंगल इन्फेक्शन जास्त वाढतं. हे उपाय सुरुवातीच्या किंवा सौम्य इन्फेक्शनमध्ये नक्की मदत करतात. पण जर इन्फेक्शन पुन्हा होत असेल आणि पसरत असेल किंवा स्टेरॉइड क्रीममुळे अधिक जिद्दी झाला असेल, तर विलंब न करता नैसर्गिक आणि आयुर्वेदिक कायमस्वरूपी उपचारासाठी अनुभवी आयुर्वेद डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या. योग्य निदान, डिटॉक्स आणि आयुर्वेदिक उपचारांनी हे इन्फेक्शन पूर्णपणे नियंत्रणात येण्यास नक्कीच मदत होते.